नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवादासाठी सुरू केलेल्या मन की बात कार्यक्रमातून आता विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची दखल घेतली गेली आहे। देशभरातील अनेक सार्वजनिक उपक्रम शहरांचा मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला आहे। 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात येणार आहे। या दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका प्रणालीचा आज उल्लेख केला। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली। चंद्रपुरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। वाघांसोबतच अस्वल आणि अन्य वन्यजीवांची ही संख्या बऱ्यापैकी वाढली आहे। त्यामुळे या भागांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष सातत्याने घडतो। यातून अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो, वन्यजीव हानीही होते। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित झालेल्या या सतर्कता प्रणालीमुळे जंगलाला लागून असलेल्या गावांमधील ग्रामस्थांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। वन विभागाने राबवलेला उपक्रम व विश्व वन्यजीव दिवसाचा संदर्भ जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये वनक्षेत्रात सुरू झालेल्या AI वापराची स्तुती केली। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। कुछ दिन बाद 3 मार्च को विश्व वन्य जीव दिवस है। इस दिन को वन्य जीवों के संरक्षण के प्रति जागरूकता फैलाने के उद्देश्य से मनाया जाता है। इस वर्ष वर्ल्ड वाइल्ड लाइफ डे की थीम में डिजिटल इनोवेशन को सर्वोपरि रखा गया है। आपको ये जानकर खुशी होगी कि हमारे देश के अलग अलग हिस्सों में वन्य जीवों के संरक्षण के लिए टेक्नोलॉजी का खूब उपयोग हो रहा है। नागपूर जिल्ह्यातील भारतीय हवामान खात्याने आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारीला ऑरेंज तर 27 फेब्रुवारीला येलो अलर्ट दिला आहे। या कालावधीमध्ये काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। वीज गर्जना होत असताना शक्यतो घरीच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडाखाली उभे राहू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। चंद्रपुरात संवाद प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या गंगूबाई जोरगेवार, पुष्पा पोडे, अलका ठाकरे, प्रतीक्षा शिवणकर आणि रुबीना पटेल या 5 महिलांना संवाद प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार वितरित करण्यात आले। हिरकणी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत अन्य जबाबदाऱ्या पेलाव्या असे आवाहन केले। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेसाठी महिलाच 50% दोषी असल्याचे सांगत दाखवा केला जातो, म्हणूनच अशा कृती होतात असेही त्यांनी म्हटले। फॅशनच्या मागे धावण्यापेक्षा साधे राहून उच्च विचार बाळगा, बाई म्हणून बंधन आहेत हे लक्षात असू द्या असेही त्यांनी म्हटले। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। 50% दोषी या महिला तो असतात, कारण आपणच दिखावा करतो म्हणून हे प्रकरण घडतात। हे कुठेतरी टाळलं पाहिजे आणि शेवटी बाई म्हणून काही गरिमा आपल्याला आहे, काही बंधन आपल्याला आहे, ते जेवढे पाळता येईल ते पाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। महायुती सरकारच्या पुढाकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वातंत्र्य असे 10% आरक्षण महाराष्ट्र शासनाने कायदा करून दिले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे वातावरण सुखद झाले आहे। परंतु मनोज जरांगे रोज एक नवी मागणी घेऊन शासनाला व जनतेला वेठीस धरत आहे। आज त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची, राजकीय स्वरूपाची आणि पातळी सोडून टीका केली आहे। जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्याच्या मागे कोण आहे याचा अंदाज आज महाराष्ट्र राज्याला आला आहेच। मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करून मराठा समाजाच्या नावाखाली जनतेला विनाकारण वेठीस धरू नये,
जरांगे यांच्या राजकीय भूमिकेचा व तथ्यहीन केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठा समाज तुमच्या विरोधात उभा होईल, अशी भूमिका राष्ट्रीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाणे, शंखनाथ न्यूज, नागपूर. मनोज जरांगे पाटील, आज तुम्ही समस्त मराठी लोकांपेक्षा मराठा लोकांचा तुम्ही आज अपमान केलेला आहे. आज शिंदे सरकारने जो तुमच्यावर विश्वास ठेवला, मराठा लोकांचा तुम्हाला नेता मानला, तुमच्याशी चर्चा केल्या, वाटाघाटी केल्या, तुमच्यासाठी त्यांनी सर्व सोडून तुमच्या भेटीला ते आले, तुम्हाला आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि आश्वासन पूर्ण केल्यानंतर सुद्धा तुम्ही आज सरकारचा अपमान केला. नुसतं सरकारचं नाही तर व्यक्तिगत टीका करून तुम्ही एका माणसाला टार्गेट करण्याचं जे काम केलेलं आहे ते लज्जास्पद आहे. आज सर्व मराठा लोक तुमच्या विरुद्ध जातील आणि हे विरुद्ध न जाण्यासाठी तुम्ही आज देवेंद्र फडणवीसांची माफी मागा. आज तुम्ही त्यांना टार्गेट करणं म्हणजे याचा अर्थ असा वाटतो की तुम्हाला कोणतरी सांगतंय, आणि असं जर असेल तर कुठलाही मराठा समाज तुमच्या बरोबर कधीही राहणार नाही. मराठ्यांचा अपमान करून घेऊ नका आणि जे तुम्ही बोललेलं आहात ते मागं घ्या. तुम्हाला मुंबईला यायची काही गरज नाहीये. तुम्ही आहात तिथंच सुखी राहा आणि तिथंच तुमच्या मागण्या ज्या मान्य केल्या आहेत त्या आनंदाने स्वीकारा. धन्यवाद. लगोरी, लंगडी, फुगडी, संगीत खुर्ची, बेडूकुडी, लिंबू चमचा, पोत्यातील उडी, पिंकी पिंकी वॉट कलर, मामाचं पत्र हरवलं, हे आहेत बालपणीचे खेळ. 4 मित्रमैत्रिणी एकत्र आले की मैदान असो वा नसो, धूम खेळत दुपार संध्याकाळ साजरी करण्याचे एक ना 2 अनेक प्रकार. मात्र काळाच्या ओघात हे खेळ मागे पडले. चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांनी निखळ आनंद देणारे हे खेळ पुन्हा एकदा जीवित करण्यासाठी या खेळाचा एक उत्सवच केवळ महिलांसाठी आयोजित केला. शहरातील आझाद बागेत आज आयोजित झालेल्या या पारंपरिक खेळांच्या उत्सवात एकूण 18 खेळात हजारो महिलांनी सहभाग घेतला. अगदी कोणी जिंकण्याच्या इच्छाने तर कोणी निखळ खेळाच्या सहभागाच्या भावनेने एकत्र आले आणि रम्य ते बालपण सुद्धा बघायला मिळाले. या स्पर्धेसाठी दमदार बक्षिसांची लयलूट देखील करण्यात आली होती. विविध स्पर्धेमध्ये हजेरी लावून कधी बक्षीस पटकावलेल्या तर कधी फिरमुसलेल्या या भगिनींनी या उपक्रमाचे मात्र भरभरून कौतुक केले. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. खेळत असताना मनाला आनंद देणारे, शरीर सुदृढ ठेवणारे हे खेळ आहेत, ज्यामध्ये तळ्यात मिळत आहे, मामाचं पत्र हरपलं, बेडूकुडी आहे, फुगडी आहे, लंगडी आहे, साखरपोता आहे, हे अशा प्रकारचे 18 खेळ आपण या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि विशेष म्हणजे महिलांच्या करता म्हणून, केवळ महिलांच्या करता म्हणून हे पारंपरिक खेळ या ठिकाणी ठेवण्यात आले. यासोबतच सामूहिक खेळ सुद्धा, स्मरणशक्ती स्पर्धा असेल, फुगे फोडण्याचं जे आपल्या बालपणी आपण यात्रेमध्ये जायचो ते आहे, टायर चालवणे, रांगोळी, या सगळ्या प्रकारचा एक महिलांचा गेट टुगेदर एकत्र येत आपल्या जुन्या आठवणी, जुने खेळ, जुन्या परंपरा या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून पुढे आणायच्या आहे. काल सगळेजण मोबाईल मध्येच गुंतलेले असतात, तर या मोबाईलच्या दुनियेतून आपण थोडा वेळ जरी बाहेर आलो तरी जो आपल्याला मानसिक आनंद मिळतो तो इथे आल्यावर आपल्याला दिसलेला आहे. आणि त्या जे लहानपणी आपण खेळ खेळलेले आहे, लहान असताना मामाचं पत्र हरवलं, लगोरी आणि हे सगळे जे गेम आपण खेळलेले आहे, याच्यात खरंच आपल्या मानसिक विकास, शारीरिक विकास हा दोन्ही विकास आपल्याला झालेला दिसून येतो. तर मुलं आजकालच्या या खेळांपासून वंचित आहे. तर हे मुलं आता आपले मुलं तर नेहमीच खेळतात, पण लेडीज ज्या आहे त्या आपल्या घरातल्या कामांपासून त्यांना सुटका मिळत नाही. तर आज इथे भाऊंनी आपल्याला त्या लेडीजसाठी थोडा वेळ आनंद मिळावा त्यांना म्हणून हा कार्यक्रम आयोजिला आहे. तो एकंदरीत म्हणजे जे काही आधी स्त्रियांना आधी वेळ नव्हतं मिळत किंवा मुलांमध्ये राहत होत्या, तर त्यांना ते पारंपरिक जे खेळ आहेत किंवा त्यांना थोडा वेळ इकडे सवळ आणि ते आपला एक आनंद कसा व्यक्त करता येईल किंवा आपण कुठेतरी जाऊन एकंदरीत आपण स्नेहमिलन सारखा हे जे कार्यक्रम माननीय किशोर भाऊनी जे सुरू केलेलं आहे ते अतिशय स्तुत्य आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारा बांधण्यात आलेल्या पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील कामाक्षीनगर जलकुंभ, वाठोडा जलकुंभ तसेच लकडगंज झोन येथील मिनी मातानगर, चकोले दवाखाना आणि नेहरू नगर झोन येथील स्वतंत्र नगर, नंदनवर झोपडपट्टी या 3 आयुष्यमान आरोग्य मंदिराचे तथा नागपूर सुधार ब्रँचच्या वतीने आयोजित ई-लायब्ररी भूमिपूजन, आदर्श नगर मालकी हक्क रजिस्ट्री वाटप आणि मोचीपुरा गार्डन नवीनीकरण यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. टेलिफोन एक्सचेंज चौक, दळवी रुग्णालयाजवळ घरोबा मैदान येथे आयोजित कार्यक्रमात सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, नागपूर सुधार ब्रँचचे अध्यक्ष मनोज कुमार सूर्यवंशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कामाक्षी नगर जलकुंभाची क्षमता 10 लाख लिटर असून यामधून कामाक्षी नगर क्षेत्रातील शैलेश नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, घर संसार सोसायटी, सालासर विहार कॉलनी, कामाक्षी नगर, मलघडे लेआउट, वाठोडा जुनी वस्ती, अष्टविनायक सोसायटी आदी वस्त्यांना जलपुरवठा होणार आहे. सध्या या वस्त्यांना भरतवाडी जलकुंभावरून पाणी पुरवठा होत होता. तसेच वाठोडा जलकुंभावरून लकडगंज झोन अंतर्गत मेहरेनगर, भंडवानी टाउन, वैष्णोदेवी नगर, साहिल नगर आदी वस्त्यांच्या पाण्याचा दाबामध्ये व वेळेमध्ये वाढ होणार आहे. या जलकुंभाची क्षमता 20 लाख लिटर असून येथील वस्त्यांमधील मनपातर्फे टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद होणार आहे आणि नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणार आहे. शिवाय दोन्ही जलकुंभावरून भविष्यात 24/7 पाणी पुरवठा करण्याचा सुद्धा मनपाचा प्रयत्न असणार आहे. शंकरराज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 24 तास पाणी मिळालं पाहिजे आणि त्यामुळे आपल्या पाईपलाईन आपण दुरुस्त केल्या. फेज 2 पासून आपण पाणी आणतो त्या ठिकाणी 1300 कोटीची पाईपलाईन टाकली. एवढंच नाही तर कलांचं स्टेशन आपण दुरुस्त केलं आणि नागपूर शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन तर अनेक टाकणं सुरू आहे आणि अनेक भागामध्ये विशेष रूपाने पाण्याच्या टाक्या देखील आपण बांधण्याकरता घेतल्या. या सगळ्या पाण्याच्या टाक्या जेव्हा मंजूर झाल्या तेव्हा अनेक ठिकाणी अडचणी आल्या, पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण या पाण्याच्या टाक्या टाकल्या. त्याच्यामुळे आता जवळपास नागपूर शहरामध्ये 60 ते 70% जनतेला 24 तास पाणी मिळत आहे आणि अशा प्रकारचं पाणी देणारी ही देशातली पहिली महानगरपालिका आहे. मला अतिशय आनंद आहे की त्याचबरोबर आज येथे NITच्या माध्यमातून एक डिजिटल लायब्ररी देखील या ठिकाणी होणार आहे. या लायब्ररीमध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून मुलांपासून सगळ्यांकरता वेगवेगळ्या व्यवस्था आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.